आता वळूया पुढल्या बातमीकडे। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचं प्रकरण आहे। परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मराठीबद्दल अभिमान असणं हे चुकीचं आहे का? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सदावर्तेंना प्रतिप्रश्न केला। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनेही या सगळ्याला विरोध केला। कष्टकऱ्यांचे विचार आम्ही ठेवत असताना आम्ही स्पष्टपणे परिवहन मंत्री प्रतापजी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, कायदा आम्ही दाखवला, अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं मोटर व्हेकल ऍक्ट 1988 नुसार आम्हाला बंधन दाखवा की भाषाची सक्ती कायद्यामध्ये आहे का केंद्रीय कायद्यामध्ये। त्या अधिकारी महोदयांना माहित होतं की केंद्रीय कायद्यामध्ये तशा प्रकारची बंदी भाषा हीच बोलली पाहिजे, सक्ती नाही आहे। हा निर्णय आहे हा प्रताप सरनाईकने आता परिवहन मंत्री झाल्यानंतर घेतलेला नाहीये। हा निर्णय 2019 सालचा आहे। आणि काय चुकीचं बोललो प्रताप सरनाईक? महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल तर त्या ड्रायव्हरला मराठी समजण्या इतपत त्या ड्रायव्हरला मराठी आलं पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे, असं योग्य नाही। खासगी उद्योगपती यांना आर्थिक फायदा करून देण्याकरिता महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांची उपजीविका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा शिवसेनेचे माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचा 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा माननीय परिवहन मंत्री यांच्या निर्णयाचा निषेध। अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा।